नमस्कार रसिक श्रोते हो. मी कथा अभिवाचन करते तेव्हा कथेचं शीर्षक, लेखकाचं नाव आणि कथासंग्रहाचं नाव असं सर्व सांगते. समता जोईल यांनी माझ्या कथेचं अभिवाचन ऐकून एक कथासंग्रह संपूर्ण वाचला. त्यांनी तसं कळवलं आहे मला. आपल्या अभिवाचनाचा उद्देशच मुळी तो आहे की साहित्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं, पुस्तकांचं वाचन वाढावं. आणि मला समताच्या कॉमेंटमुळे मला वाटतं आहे की आपल्या ह्या उद्देशाला चांगलं यश मिळतं आहे. समता, खूप खूप कौतुक तुझं. बाकीच्यांनी पण पुस्तकं वाचायला सुरुवात करा. आणखीन एक छान आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आपल्या श्रोत्या सरोज धोडपकर यांच्या घरी एक अत्यंत आनंदाचा प्रसंग साजरा झाला. सरोजताई, खूप खूप अभिनंदन तुमचं. मुख्य म्हणजे त्यांनी त्या प्रसंगाचा फोटो मला मेसेंजरमध्ये पाठवला आणि मलाही त्या आनंदामध्ये सामील करून घेतलं. त्या समारंभामध्ये जणू काय मी होते असं मला वाटायला लागलं. धन्यवाद सरोजताई. आपल्या छोट्याशा ओळखीवर तुम्ही मला तुमच्या घरची समजता. तुम्ही म्हणजे सरोजताईच नाही, अनेकांकडनं मला असा हा अनुभव आलेला आहे की त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी त्या मला सांगतात, त्यांच्या घरातले आनंदाचे प्रसंग मला सांगतात. तर मला हे खूप कौतुकास्पद वाटतं आहे. असंच तुमचं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा कायम राहू दे. आज आपण ऐकणार आहोत स्वलिखित म्हणजे मी लिहिलेला एक ललित लेख, योजना. तर ऐकूया. एक वेळ अशी येणार की मुलं मोठी होणार, त्यांना पंख फुटणार, ती आपापल्या घरट्यात जाणार. हे मला ती जन्माला आली तेव्हाच माहिती होतं. तसं ते सगळ्यांनाच माहिती असतं, नाही का? आणि त्याच वेळेला नवरा त्याच्या करिअरच्या अत्युच्च पदावर असणार. तो भयंकर बिझी असणार. आपल्याकडे कुणालाच द्यायला वेळ नसणार. हे पण मला माहिती होतं. तसं मला बरंच काही माहिती होतं. म्हणजे बघा का, मला दोन्ही मुलगे, त्यामुळे मला हे पण माहिती होतं की मुलगे म्हणजे परक्याची ठेव. त्यांच्या बायकोच्या हवाली करेपर्यंत त्यांना प्रेमाने आणि सजगतेने वाढवायचं व्रत तेवढं आपलं, तेवढं फक्त आपण करायचं. हे देखील मला माहिती होतं. हेच शिकवलं का तुला तुझ्या आईने? किंवा काहीच शिकवलं नाही का तुला आईने? फक्त खायलाच शिकवलं का? असले शेलके टोमणे आपल्या मुलांना कमीत कमी ऐकायला लागावे. त्यांच्या म्हणजे आपल्या मुलग्यांच्या माहेरचा उद्धार कमीत कमी वेळा व्हावा, ह्यासाठी त्यांच्या शिकवणीकडे मी जरा दूरदृष्टीने पाहिलं. आणि तसं पाहायला हवं होतं ह्याचा पण अंदाज मला आधीच आलेला होता. त्याचबरोबर मला हेही माहिती होतं की त्यावेळेला मला एकदम रिकामपण येणार, कदाचित एकटेपणा पण वाटेल. तोच माझा मेनोपॉजचा पण काळ असणार. म्हणजे हार्मोनल बदल, भावनिक विचारांचे गुंते, सगळं डोक्यामध्ये एक कल्लोळ झालेला असणार. तेव्हा आपला वेळ, ऊर्जा ह्यांचा उपयोग कसा करायचा हे मी ठरवून ठेवलं होतं. मुलं शाळेत गेली की रिकामा सलग वेळ भरपूर असायचा. दुपारी झोपायची आवड नव्हती आणि खरं म्हणजे सवड पण नव्हती. त्या वेळेत मला हवं ते शिक्षण घेऊन माझी भविष्यकाळाची बेगमी करून ठेवायची होती. ती मी केली. त्यामुळे सर्व जबाबदाऱ्यांमधून बऱ्यापैकी मुक्त होण्याचे ते सोनेरी दिवस जेव्हा आले ना, तेव्हा मी अगदी जय्यत तयार होते. आता दिवस मस्त जगायचा, सर्व अर्थाने पुरेपूर उपभोगायचा. ह्या उपजत वृत्तीमुळे माझ्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहिलेल्या नव्हत्या. बहुतेक किंवा कदाचित कोण जाणे, इच्छा अपेक्षा पण कदाचित मर्यादितच असतील.
इच्छांच्या बाबतीतसुद्धा माझं अंथरूण पाहून पाय पसरावं हेच होतं. माझ्या आयुष्यातील मौल्यवान सुवर्ण काळासाठी मी जेव्हा बेगमी करत होते तेव्हा ते मी ललितालाही सांगत होते हं. पण तिचं म्हणजे तहान लागली की विहीर खणायची. आम्ही दोघी एकाच सुमारास सुटवंग झालो. मी माझ्या आवडीच्या विषयाकडे कधीच वळले होते. ललिताचं अजून ठरत नव्हतं, हे करू की ते करू. तिला काही कळतच नव्हतं काय करावं. एक दिवस मला म्हणाली, ए ए आपण नाच शिकूया. तसं मला नाचायला आवडतं हं. आणि त्याहूनही जास्त दुसऱ्यांना नाचवायला आवडतं. बोटांवर, पार्ट्यांमध्ये, गेट टुगेदरमध्ये मला नाचात बक्षिसं पण मिळाली आहेत. पण ती बक्षिसं माझ्या बेहोशीला, एकतानतेला, समरसतेला आणि चेहऱ्यावरील प्रतिक्रियेला असायची. आपली मर्यादा आपल्याला माहिती असतेच ना हो. ती काय लपून राहते का? मला 2 डावे पाय आहेत किंवा माझे दोन्ही पाय डावे आहेत. काही म्हणा, अर्थ एकच होतो. मला आता ह्या वयात नाच शिकता येणार नाही. मी ऐकत नाही म्हटल्यावर ललिताने जवळचा एक प्रौढांसाठी असणारा नृत्य क्लास सुरू केला. 4 दिवसांनी पायाला पट्टे बांधून घरी. तिला विचारलं, काय अगं काय झालं? फार नाचवते ग. कोण? तीच ग, नाच शिकवणारी. ती नाच शिकवणारी फार नाचवते काय? मी जबरदस्त समजूतदारपणाचा आवडला. ललिता आपले दुखणारे पाय कुरवाळत म्हणाली, आणि तो हॉल पण खूप छोटा आहे. माझी गोडुली ललिता. आम्ही पूर्वी ह्याला नाचता येईना अंगणवाकडे असं म्हणायचो. थोडा विचार करून ती म्हणाली, ए आपण पोहायला शिकायचं का? आपण नाही, तू. पण हे बघ हं, एकदम 6 महिन्याची फी भरू नकोस. आधी फक्त 1 महिन्याचीच फी भर, मी तिला सांगितलं. चल ना तू पण. अगं दुपारी फक्त स्त्रियांसाठी आहे. एक मुलगा शिकवतो. पोरगंच आहे गं, आपल्या मुलांपेक्षा देखील लहान आहे. आपल्याला काही वाटणार नाही आहे. जाऊया ना, चल ना तू, आपण पोहायला शिकूया. असं करूया का? मी पुढच्या महिन्यात येते. हां चालेल ना. मी तिची समजूत घातली. मला माहिती होतं हे पुरुष कोच आहेत ना, हे पोरीटोरींना अगदी पोटाखाली हाताचा आधार देऊन न दमता तासन तास शिकवतात आणि आमच्यासारख्या ढोल्या गबाळ्या प्रौढबायांना हाताने रॉड पकडून तलावात एकाच जागी पाय मारत राहायची सवय करायला सांगतात. त्या पोरी 15 दिवसात मासोळ्या बनतात आणि आम्ही आपल्या फी संपेपर्यंत पाण्यावर पाय मारत पाण्यातच घामाघूम होत असतो. 15 दिवसातच ललिताला तरण तलाव पण पोहण्याच्या दृष्टीने तसा लहानच आहे ह्याचा साक्षात्कार होणार ह्याची मला खात्रीच होती. आणि तसंच झालं हं. ललिता पुन्हा आलीच. ए पोहणं राहू दे बाई, आपण ओरिगामी शिकायची का? माझं उत्तर अर्थात ठरलेलंच होतं. आपण नाही, तू तुला काय शिकायचं आहे ते शिक.